बीड जिल्ह्यातील सर्व 6 मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून 6 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रानुसार फेऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत। साधारणतः दुपारी 2 वाजेपर्यंत निकाल हाती येणार असून याबाबतचा आढावा घेतलाय प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी। जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या सकाळी सुरू होणार आहे। या मतमोजणीची तयारी आता पूर्ण झाली असून आता प्रतीक्षा निकालाची आहे। एकंदरीतच आपण पाहू शकतो बीड शहरानजीक असलेल्या बाजार समितीच्या इमारतीच्या परिसरात हे मतमोजणी होणार आहे। या ठिकाणी जी स्ट्रॉंग रूम आहे, या स्ट्रॉंग रूमला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याबरोबरच परळी मतदारसंघ जो आहे त्याकडे राज्याचं लक्ष लागले आहे। या परळी मतदारसंघाची मतमोजणी देखील औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसरात होणार आहे। या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून त्या ठिकाणी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। एकंदरीतच आपण पाहू शकतो गेवराईमध्ये जो आहे तो 29 फेऱ्यामध्ये निकाल समोर येणार आहे। माजलगावमध्ये 28 फेऱ्या या मतमोजणीच्या होणार असून बीडमध्ये देखील 29 फेऱ्या होणार आहेत। आष्टी मतदारसंघ मोठा असल्याने या ठिकाणी 32 फेऱ्या होणार असून केजमध्ये मतमोजणीच्या 30 फेऱ्या होणार आहेत। राज्याचं लक्ष लागलेल्या परळी मतदारसंघात 363 मतदान केंद्र असून 26 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। त्यानंतरच परळीसह बीडच्या 6 मतदारसंघातील आमदार समोर येऊ शकणार आहेत। एकंदरीतच मतदानाच्या दरम्यान ज्या घटना घडल्या होत्या त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सतर्क झाले असून आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। याबरोबरच मतमोजणी केंद्र परिसरात विशेष पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी देखील या सर्व तयारीचा आढावा घेतला असून मतमोजणी तर सुरू होणारच आहे। त्याबरोबरच बीडचे जे 6 आमदार आहेत ते देखील उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांसमोरच येणार आहेत। आता हा गुलाल कोण उधळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।